ती वेडेशी लग्न करेल असं काय करेल असं मला काय वाटलं नव्हतं कधी, पण तिने केलं. एवढं आपल्या बापाचं काय केलं, आय डोंट केअर. वाईट मात्र वाटलं मला. तू माझी बायको आहे, तू माझं दुःख समजू शकते. मला वाईट वाटलं मला प्रियांकाच. माझं आय डोंट केअर, पण वाईट वाटलं. वाईट वाटलं. आपलं काय मी समजून घेते, पण कधी कधी माझा तो समजूतदारपणाच माझ्या सुखाच्या आड येतो. आणि माझं हे दुःख कुणीच समजू शकत नाही, कुणीच नाही. हा काय चहा आहे का? उकळलेलं पाणी नुसतं कोणी बनवलं चहा? मी बनवली साहेब. काय झालं साहेब? काय झालं मलाच विचारताय? काय झालं? साधा चहा बनवता येत नाही नालायक लेखाचे. हे बघे, परत हा असा चहा दिलास ना मला, नोकरीवरनं काढून टाकेन, तुला कळलं ना? माफ करा साहेब, त्याला माहिती नव्हतं, नवीन आहे तो. मी काय करू? त्याच्याऐवजी मी बनवू चहा? तुला अक्कल नाही? तुला समजावता येत नाही का त्याला? सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष ठेवायचं. अहो तर 9 वाजले, आता तरी उठा ना. अहो 9 वाजले, तो उठा आता. 9 वाजलेत. 9 हो 9 वाजले. तुम्हाला लवकर का नाही उठवलं असं? केव्हाची उठवते, तुम्ही उठतच नाही आहात. आज ती मीटिंग होती ऑफिस मध्ये, वकील येणार होता, उशीर झाला सगळं. मला चहा दे पटकन. चल नाश्ता नाश्ता जाऊ दे, सगळं उशीर झाला. रात्री दारू पिऊन यायची, कसं तुम्ही सकाळी लवकर उठणार ना? सगळी इस्टेट माझ्या नावावर होईल. पण मग शार्दूलचं काय? बिचारा, काय होणार त्याचं? प्रियांका, प्रियांका, शार्दूल तू काय ग, घाबरायला काय झालं? नाही, काही नाही. काय करत होतीस? मी प्रॉपर्टीची फाईल बघत होते. ओ गुड. ते सगळं लवकरात लवकर लक्षात घे, कारण मला त्यातलं काही कळत नाही. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. ठीक आहे, तसंही चालेल. तू ये, मी वाट बघतो. ओके ओके. आज वरुणला हर्षविषयी सगळं सांगून टाकू. त्यांनाही सगळ्या गोष्टी माहीत व्हायला हव्यात. उगाच माझ्यामुळे त्यांना काही त्रास व्हायला नको. त्या वहिनी आणि दादांनी ह्यांच्यावर काय जादू केली आहे माहित नाही, पण मी सुद्धा हार मानणार नाही. एक ना एक दिवस त्या घरातून मी तुम्हाला बाहेर काढणारच, नाहीतर नादाची मानसी नाही. राजाराम पांड्यांमुळे यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. ते हिच्या आणि शार्दूलच्या मध्ये खूप ढवळाढवळ करत होते, त्यामुळे तिने रागाच्या भरात हे पाऊल उचललं. नाही म्हणजे पण हे बघा, माझ्यापासून लपवण्यात काही अर्थ नाहीये. पोलिसांकडे असलेला एव्हिडन्स भक्कम आहे. शिवाय त्या शूटरनी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये तुमचं नाव घेतलंय. पण आपण त्याला पोलीस स्टेशन मध्येच उडवलं तर? अहो, पोलीस स्टेशन मध्ये घुसून एका विटनेसला उडवणं म्हणजे एक मच्छर मारणे इतकं सोपं वाटतंय तुम्हाला? हे बघा, हे प्रकरण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. तेव्हा यासाठी दुसराच कुठला तरी मार्ग शोधावा लागेल. माझ्याकडे आणखीन एक सॉलिड प्लॅन आहे.